जय शिवराय मित्रांनो, आज आपल्या डेली बुक रीडिंग कन्सिस्टन्सी चॅलेंजचा 154 डे आहे आणि आपण हार्टिंग अबाउट हार्टिंग बुकचा 8.1 चॅप्टर रिव्ह्यू करणार आहोत. तुमची एक छोटीशी चूक तुमचं $1 बिलियन स्वप्न तोडू शकते. तर कसं काय? तर ह्या बुकचा जो रायटर बेन आहे त्याच्या आयुष्यामध्ये पण असा एक सिनेरिओ आला होता. जेव्हा त्याच्या कंपनीची बिडिंग चालू होती तेव्हा HP ने $14 पर शेअरची बिडिंग दिली होती. आता त्यांचा कॉम्पिटिटर सुद्धा होता एक BMC, तो सुद्धा याच्यात उतरला होता आणि बेन आणि त्याच्या टीमला एक्सपेक्टेड होतं की $15 पर शेअर प्राईस आपल्याला भेटू शकते. परंतु अर्न्स्ट अँड यंग नावाची एक कंपनी EY त्यांनी त्यांच्या अकाउंटिंगमध्ये इश्यू आयडेंटिफाय केला आणि त्यांनी सांगितलं बेनला की तुम्ही अकाउंटिंगमध्ये चेंजेस करा जेणेकरून तुम्हाला अजून मोठी बिलिंग प्राईस भेटेल. पण तसा ते करण्यास बेनने नकार दिला आणि तो ठाम राहिला की बाबा जे पण आहे भले गेली तरी चालेल बिडिंग, परंतु मी खोटं बोलणार नाही. आता BMCने माघार घेतला पण HP कंपनीवर होती. HP कन्फ्यूज झाली होती काय करावं. त्यांनी अकाउंटिंगचे इश्यू आयडेंटिफाय केले. हे एवढे मोठे इश्यू नव्हते पण त्यांनी बेनच्या प्रामाणिकपणावर त्यांनी फर्म राहिल्या ट्रूथवर आणि त्याच्या इंटिग्रिटीवर विश्वास ठेवला आणि ती बीड $14 पर शेअरला क्रॅक झाली. आता ह्याच्यामध्ये त्याला लॉस झाला, परंतु त्याच्यामध्ये कसं असतं ना मित्रांनो, लॉंग टर्म जेव्हा तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं आहे तेव्हा तुम्हाला खोटं बोलून चालत नाही. इंटिग्रिटी अँड ट्रूथ खूप इम्पॉर्टंट आहे लॉंग टर्म सर्व्हायवलसाठी. शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल परंतु लॉंग टर्ममध्ये ते खूप घातक ठरेल. आता असंच तुम्ही प्रयत्न करू शकता. माझे डेली कन्सिस्टन्सी अपडेटसाठी तुम्ही मला फॉलो करू शकता आणि तुम्ही कोणतंही एखादं चॅलेंज घ्या, 30 डे 60 डे 90 डेजचं कोणतेही एक चॅलेंज, बुक रिडिंग चॅलेंज, जिम चॅलेंज आणि रनिंग चॅलेंज, कोणते एक चॅलेंज आणि त्याला तुम्ही फॉलो करा. 30, 60 आणि 90 दिवस नक्की तुम्हाला त्याचा फरक पडेल. तुमच्या हॅबिट्समध्ये चेंज होतील आणि तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हाल. अजून एक गोष्ट, तुम्ही तुमचं वीकली, डेली किंवा मंथली आणि इयरली गोल सेट करा आणि 5 वाजता उठण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. 30 दिवसात तुमच्यात खूप आमूलाग्र बदल होईल आणि तुम्ही सक्सेसफुल व्हा. एकदा ट्राय करून बघा. थँक्यू.